नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नारळी पौर्णिमा हा सुंदर धडा शिकणार आहोत. या धड्यामध्ये आपण नारळी पौर्णिमा, समुद्रकिनारा, नारळ आणि या सणाशी संबंधित सुंदर परंपरा याबद्दल जाणून घेणार आहोत. तर चला मुलांनो, वेळ न घालवता आजचा हा सुंदर धडा सुरू करूया. मुक्ता अँड राघव आर सिबलिंग्स. मुक्ता आणि राघव हे बहीण भाऊ आहेत. दे लिव्ह इन अ स्मॉल विलेज नियर अलिबाग. ते अलिबाग जवळील एका छोट्या गावात राहतात. अलिबाग इज अ फेमस फॉर इट्स लॉंग सीशोर अँड कोकोनट ट्रीज. अलिबाग हे लांब समुद्र किनारा आणि नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. देअर फादर इज अ फिशरमन. त्यांचे वडील कोळी आहेत. देअर मदर मेक्स टेस्टी कोकोनट स्वीट्स. त्यांची आई नारळाचे चविष्ट गोड पदार्थ बनवते. अल्सो शी मेक्स सोलकढी बाय यूजिंग कोकोनट फ्लेश. तसेच ती नारळांच्या गरापासून सोलकढी बनवते. दे यूज कोकोनट शेल्स टू डेकोरेट देअर हाऊस. ते नारळाच्या करवंट्यांचा उपयोग घर सजवण्यासाठी करतात. दे मेक डोरमॅट्स फ्रॉम ब्राऊन हस्क. ते नारळाच्या तपकिरी सालीपासून पायपुसणी बनवतात. टुडे मुक्ता वोक अप अर्ली. शी सेड टुडे इज अ व्हेरी स्पेशल डे. राघव आस्क व्हॉट स्पेशल मुक्ता. आज मुक्ता लवकर उठली. ती म्हणाली, आजचा दिवस खूप खास आहे. राघवने विचारले, मुक्ता आज काय विशेष आहे. शी स्माइल अँड सेड टुडे इज अ नारळी पौर्णिमा अँड रक्षाबंधन. देअर मदर कॉल देम टू हॅव सम नारळी भात फॉर ब्रेकफास्ट. मुक्ता हसून म्हणाली, आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन आहे. त्यांच्या आईने त्यांना नाश्त्यासाठी नारळी भात खायला बोलावले. इन द इव्हनिंग द होल फॅमिली रिच द सीशोर. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब समुद्रकिनारी गेले. हर मदर प्रिपेअर्ड अ पूजा थाली टू वर्शिप द सी. त्यांच्या आईने समुद्राची पूजा करण्यासाठी पूजेचे ताट तयार केले. ॲट द एंड दे ऑफर अ कोकोनट टू द सी. शेवटी त्यांनी समुद्राला नारळ अर्पण केला. दे स्पेंट द होल डे विथ देअर रिलेटिव्ज. त्यांनी संपूर्ण दिवस आपल्या नातेवाईकांसोबत घालवला. दे एन्जॉय स्वीट्स लाईक नारळी भात, कोकोनट लड्डूज, बर्फी एक्सेट्रा. त्यांनी नारळी भात, खोबऱ्याचे लाडू, बर्फी आणि इतर गोड पदार्थांचा आनंद घेतला. हॅलो, यू कॅन मेक डिफरंट क्राफ्ट आर्टिकल्स फ्रॉम माय शेल. एन्जॉय डुईंग इट. नमस्कार, माझ्या करवंटीपासून तुम्ही वेगवेगळ्या हस्तकलेच्या वस्तू बनवू शकता. त्या बनवण्याचा आनंद घ्या. क्वेश्चन आन्सर्स. प्रश्नोत्तरे. क्वेश्चन नंबर 1. हू आर मुक्ता अँड राघव. मुक्ता आणि राघव कोण आहेत. आन्सर. मुक्ता अँड राघव आर सिबलिंग्स. मुक्ता आणि राघव हे बहीण भाऊ आहेत. क्वेश्चन 2. वेअर डू मुक्ता अँड राघव लिव्ह. मुक्ता आणि राघव कुठे राहतात. आन्सर. दे लिव्ह इन अ स्मॉल विलेज नियर अलिबाग. ते अलिबाग जवळील एका छोट्या गावात राहतात. क्वेश्चन 3. व्हॉट इज अलिबाग फेमस फॉर. अलिबाग कशासाठी प्रसिद्ध आहे. आन्सर. अलिबाग इज फेमस फॉर इट्स लॉंग सीशोर अँड कोकोनट ट्रीज. अलिबाग हे लांब समुद्र किनारा आणि नारळाच्या झाडांसाठी प्रसिद्ध आहे. क्वेश्चन 4. व्हॉट डू दे मेक फ्रॉम द ब्राऊन हस्क. ते तपकिरी सालीपासून काय बनवतात. आन्सर. दे मेक डोरमॅट्स फ्रॉम द ब्राऊन हस्क. ते तपकिरी सालीपासून पायपुसण्या बनवतात. क्वेश्चन 5. व्हॉट डू दे यूज टू डेकोरेट देअर हाऊस. ते आपले घर सजवण्यासाठी कशाचा उपयोग करतात. आन्सर. दे यूज कोकोनट शेल्स टू डेकोरेट देअर हाऊस. ते आपले घर सजवण्यासाठी नारळाच्या करवंट्यांचा उपयोग करतात. क्वेश्चन 6. व्हेअर डीड द होल फॅमिली गो इन द इव्हनिंग. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब कुठे गेले. आन्सर. द होल फॅमिली वेंट टू द सी शोर इन द इव्हनिंग. संध्याकाळी संपूर्ण कुटुंब समुद्रकिनारी गेले. क्वेश्चन 7. व्हॉट डीड देअर मदर प्रिपेअर फॉर द वर्शिप. त्यांच्या आईने पूजेसाठी काय तयार केले. आन्सर. देअर मदर प्रिपेअर्ड अ पूजा थाली. त्यांच्या आईने पूजेसाठी पूजेचे ताट तयार केले. क्वेश्चन 8. व्हॉट डीड द फॅमिली वर्शिप. ते कुटुंब कशाची पूजा करत असे. आन्सर. द फॅमिली वर्शिप द सी. ते कुटुंब समुद्राची पूजा करत असे. क्वेश्चन 9.
व्हॉट डीड दे ऑफर टू द सी? त्यांनी समुद्राला काय अर्पण केले? आन्सर, दे ऑफर्ड अ कोकोनट टू द सी. त्यांनी समुद्राला एक नारळ अर्पण केला. क्वेश्चन 10. विथ हुम डीड दे स्पेंड द होल डे? त्यांनी संपूर्ण दिवस कोणासोबत घालवला? आन्सर, दे स्पेंड द होल डे विथ देअर रिलेटिव्ज. त्यांनी संपूर्ण दिवस आपल्या नातेवाईकांसोबत घालवला. तर विद्यार्थी मित्रांनो, या धड्यामधून आपण नारळी पौर्णिमा, नारळाचे महत्त्व, समुद्रकिनारा आणि या सणाच्या सुंदर परंपरांबद्दल जाणून घेतले. आजचा धडा तुम्हाला समजला असेल अशी मला आशा आहे. असाच मन लावून अभ्यास करत राहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या धड्यात. तोपर्यंत अभ्यास करा, आनंदी राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.